वळूयात पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे। नागपुरात काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची युती फिसकटली। शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही आघाडीसाठी तयारीत होतो। शिवसेना राष्ट्रवादीला 12 जागा देणार होतो असं काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी म्हटलंय। तर शेवटच्या क्षणी काँग्रेसकडून आमचे फोन उचलणं बंद केल्यानं राष्ट्रवादीला स्वतंत्र निवडणूक लढण्याची वेळ आली अशी प्रतिक्रिया शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नागपूर शहर अध्यक्ष दुनेश्वर पेठे यांनी सांगितलं। यात असं आहे की आघाडी आम्ही करणार होतो, आघाडीची आमची तयारी झाली, 12 जागा तयार झाल्या। परंतु नंतरच्या काळात उत्तर नागपूरमध्ये ज्या आम्ही 3 जागा देणार होतो त्या जागांवर कार्यकर्त्यांचा असंतोष उफाळला। कार्यकर्ते म्हणाले की या 3 निवडून येणाऱ्या जागा आहे आणि त्या रोषाला तिथल्या स्थानिक नेत्यांना सामोरं जावं लागत होतं आणि म्हणून मग त्या कार्यकर्त्यांच्या रोषाकडे पाहून ती आघाडी आम्हाला थांबावं लागली। हायकमांडशी बोलणी झाली आणि हायकमांडचा आदेश होता की आपल्या वर्षानुवर्षे काम केलेल्या कार्यकर्त्यांवर तुम्ही अन्याय करू नका आणि म्हणून ती आघाडी आम्ही थांबवली, कारण की आम्ही नाही तर आघाडी करण्याच्या मनस्थितीत होतो। आमच्या 2-4 दिवस चर्चा चालल्या। त्या चर्चेमध्ये 1 to 1 सीट्सवर चर्चा झाल्या। चर्चा झाल्याने ठरलं की आता म्हणजे काल की दुपारी 12 वाजता आपण घोषणा करून देऊ। घोषणा करायची आहे, लोक कार्यकर्ते आपले तात्काळत आहेत, आपल्याला त्यांना न्याय द्यायला पाहिजे, तर लवकर आपल्याला घोषणा शेवटचा दिवस आहे, परंतु ते काही झालं नाही। सरते शेवटी 2 वाजतापासून काँग्रेसचे जे प्रमुख लीडरशिप आहे नागपूरची, त्यांनी अजिबात फोन उचलणं बंद केलं। याचा अर्थ काय काढता येईल तो आपल्याला कळावा। भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा मतदानाआधीच विजय झालाय। कल्याण डोंबिवलीमध्ये 2 नगरसेवकांची बिनविरोध निवड झाली आहे। प्रभाग क्रमांक 18 अ मधून रेखा चौधरी तर प्रभाग क्रमांक 26 क मधून आसावरी नवरे यांची बिनविरोध निवड झाली आहे। या निवडीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांकडून दोनही नगरसेविकांचं अभिनंदन करण्यात आले। दोनही प्रभागात प्रत्येकी एकच अर्ज आल्यानं बिनविरोध निवड झाल्याची माहिती। नमस्कार। सगळ्यात आधी मी माझ्या सहकारी कल्याण डोंबिवलीतील रेखा चौधरी आणि आसावरी नवरे यांचं मनापासून अभिनंदन करते। कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 18 मधून रेखा चौधरी आणि प्रभाग क्रमांक 26 क मधून आसावरी नवरे यांची नगरसेविकापदी बिनविरोध विजय त्या ठिकाणी झालेला आहे आणि महायुतीच्या विजयाचा शुभारंभ देखील झालेला आहे। पुन्हा एकदा एवढंच सांगेन, ये तो सिर्फ ट्रेलर है। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। 2 ते 3 लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।